आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज। बातमी अचूक व योग्य। निफाड तालुक्यातून शेतकऱ्यांच्या हक्काच्या युरियावर डल्ला मारणाऱ्या कथित युरिया माफियांच्या मुसक्या आवळण्यात आल्याची मोठी कारवाई समोर आली आहे। विंचूर निफाड मोडलगत विष्णुनगर हद्दीत लातूर जिल्ह्यातून अवैध मार्गाने विंचूरपर्यंत आलेला युरिया तब्बल 761 गोण्या युरियाचा साठा, अंदाजे 19 लाख रुपयांचा मुद्देमाल तसंच युरियाने भरलेली आयशर गाडी जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणात माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार आणि त्यांचे साथीदार सागर गरड यांना निफाड कृषी विभाग आणि लासलगाव पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। शेतकऱ्यांना एका गोणी युरियासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते, तर दुसरीकडे याच खताचा कथित काळा बाजार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप या कारवाईनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे। शेतकऱ्यांच्या हक्काच्या खतावर डल्ला मारणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशा भावना आता शेतकरी व्यक्त करत असून या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघडकीस आणून संबंधित सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास निफाड कृषी विभाग आणि लासलगाव पोलीस करत आहेत। योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट, निफाड। जिल्ह्यात गेले 2-3 दिवस चांगला पाऊस होतोय आणि त्याच्यामुळे युरियाची मागणी वाढलेली आहे। त्या अनुषंगाने कृषी विभाग युरियाचं सुरळीत वितरण होण्यासाठी भरारी पथक कार्यरत होतं आणि आज पोलीस प्रशासनाच्या मदतीने कृषी विभागाने लातूर जिल्ह्यातून आलेला जवळपास 761 युरिया गोण्या ज्या इंडस्ट्रियल वापरासाठीच्या बॅगमध्ये ट्रान्सफर करून त्याचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केला जात होता, तो सर्व माल कृषी विभागाच्या पथकाने पकडलेला आहे। त्याला पोलीस प्रशासनाने सहकार्य केलेलं आहे आणि जवळपास 19 लाख रुपयाचा तो माल पकडण्यात आलेला आहे। त्याच्यावर FIR करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यामध्ये जे काही 2 तिथं आरोपी जे हे करत होते, काळाबाजार करण्याचा प्रयत्न करत होते, ते व गाडी चालक वगैरे पोलीस प्रशासन त्यांना अटक करणार आहे। कोणत्या ठिकाणी चालू होतं हे विंचूर परिसरात विष्णुनगरच्या तिथे एका खाजगी खळ्यावर हा प्रयत्न सुरू होता। कसलं खळं होतं? कांद्याचं खळं होतं, ते मल्टीपर्पज खळं असेल पण कांद्याचं तिथं असावं असं एकंदरीत दिसतं। आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज। बातमी अचूक व योग्य।